नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 एप्रिल 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या ज्युरीमध्ये सदस्य म्हणून निवड झालेली पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर बघा, याचे योग्य उत्तर आहे बिल्किस मीर। जम्मू आणि काश्मीरमधील कॅनोइस्ट बिल्किस मीर ही पॅरिसमधील आगामी उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करणारी भारतातील पहिली महिला म्हणून इतिहास रचला आहे। पॅरिसमधील आगामी उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत होणार आहेत। बिल्किस मीर या वॉटर स्पोर्ट्स प्रवर्तक, विकसक, खेळाडू, भारतीय कायाकिंग आणि कॅनोइंग असोसिएशनचे ज्युरी सदस्य आहेत। त्यांनी 1998 मध्ये काश्मीरमधून कॅनोइस्ट म्हणून काम सुरू केले। तर बघा, पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या ज्युरीमध्ये सदस्य म्हणून निवड झालेली पहिली भारतीय महिला ठरली आहे बिल्किस मीर। तर ती जम्मू आणि काश्मीरमधील आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतीय सैन्यात कोणत्या हवाई संरक्षण सुरक्षा प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आकाश तीर। एप्रिल 2024 मध्ये हवाई संरक्षण सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी लष्कराने आकाश तीर कमांड अँड कंट्रोल सिस्टीमचा एअर डिफेन्स कॉर्प्समध्ये समावेश केला आहे। आकाश तीर ही प्रणाली कमांड अँड कंट्रोल सिस्टीम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने विकसित केली आहे। ही स्वयंचलित हवाई संरक्षण नियंत्रण आणि अहवाल प्रणाली आहे। ही हवाई संरक्षण यंत्रणा सेन्सर्स आणि रडार नेटवर्कने सुसज्ज आहे, जी शत्रूची विमाने, जेट्स, हेलिकॉप्टर, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांबाबत तात्काळ अलर्ट जारी करते। या मिळालेल्या अलर्टच्या आधारे पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि रॉकेट सोडले जाऊ शकतात। लष्कर आणि हवाई दल या दोघांनाही त्याचे अलर्ट प्राप्त होतील। नेक्स्ट आहे, अलीकडेच हॉटेल इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्स साऊथ एशिया 2024 मध्ये जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कपिल भाटिया। 3 एप्रिल 2024 रोजी बेंगळुरू येथे कपिल भाटिया यांना हॉटेल इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्स साऊथ एशिया 2024 मध्ये प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। कपिल भाटिया हे इंटरग्लोब एंटरप्राइजेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत। HICSA पुरस्कार हा आतिथ्य उद्योगातील एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे। नेक्स्ट आहे, जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषदेचे आयोजन कोण करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मजदार। UAE ची प्रमुख स्वच्छ ऊर्जा कंपनी मजदार ही अबुधाबी नॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे 16 ते 18 एप्रिल दरम्यान वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट आयोजित करणार आहे। ही शिखर परिषद भविष्यातील ऊर्जा, स्वच्छ तंत्रज्ञान आणि टिकाऊपणा यावर लक्ष केंद्रित करणारी एक महत्त्वाची जागतिक घटना म्हणून काम करते। नेक्स्ट आहे, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीच्या अहवालानुसार 2022 मध्ये कोणत्या देशात डोपिंगची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे भारत। वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीने जारी केलेल्या अहवालानुसार 2022 मध्ये जागतिक डोपिंगची सर्वाधिक प्रकरणे भारतात आढळली आहेत। या अहवालानुसार 2000हून अधिक नमुन्यांची चाचणी केल्यानंतर भारतात 100हून अधिक सकारात्मक परिणाम आले आहेत। तसेच रशिया भारतानंतर दुसऱ्या स्थानावर आहे। रशियामध्ये 85 प्रकरणे समोर आलेली आहेत। त्यानंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा तिसरा क्रमांक लागतो। तर अमेरिकेमध्ये 84 प्रकरणे समोर आलेली आहेत अँटी डोपिंगची। नेक्स्ट आहे, सागर कवच 01/24 हा सागरी सुरक्षा सराव नुकताच कोठे झाला? तर लक्षद्वीप या ठिकाणी झालेला आहे। सागर कवच 01/24 ठिकाण लक्षद्वीप। कालावधी होता 1 एप्रिल ते 2 एप्रिल 2024। सहभाग भारतातील सर्व सागरी सुरक्षा एजन्सी। उद्देश आहे किनारपट्टी सुरक्षा आणि संरक्षण यंत्रणा मजबूत करणे। नेक्स्ट आहे, रशियाबरोबरच्या युद्धात युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी नाटोने किती अब्ज युरोचा निधी जारी केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 100 अब्ज युरो। एप्रिल 2024 मध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोने युक्रेनला रशियाबरोबरच्या युद्धात पाठिंबा देण्यासाठी 5 वर्षांसाठी 100 अब्ज युरो निधी जारी केला आहे। नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉलनबर्ग यांनी हा प्रस्ताव दिला आहे। यामुळे युक्रेनला मदत करण्यात नाटो आघाडीवर असणार आहे। नाटो ही 32 सदस्य राष्ट्रांची आंतरसरकारी लष्करी युती आहे।
नेक्स्ट आहे अलीकडेच जैविक विविधतेच्या अधिवेशनाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा ॲस्ट्रिड स्मोकर यांची निवड करण्यात आलेली आहे। एप्रिल 2024 मध्ये ॲस्ट्रिड स्मोकर यांची जैविक विविधता अधिवेशनाच्या सचिवालयाच्या कार्यकारी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। युनायटेड नेशनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस ब्युरो ऑफ द कॉन्फरन्स ऑन द कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर CBDच्या सचिवालयाचे कार्यकारी सचिव म्हणून जर्मनीच्या ॲस्ट्रिड स्मोकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अलीकडेच व्हॉइस क्लोनिंग टूल व्हॉइस इंजिनचे कोणी अनावरण केले? तर याचे उत्तर आहे ओपनएआय। ओपनएआयने व्हॉइस क्लोनिंग टूल व्हॉइस इंजिनचे अनावरण केले आहे। हे अत्याधुनिक तंत्रज्ञान उल्लेखनीय अचूकतेसह एखाद्या व्यक्तीच्या आवाजाची प्रतिकृती तयार करण्यासाठी डिझाइन केलेले आहे। त्यासाठी व्यक्तीचे केवळ 15 सेकंद रेकॉर्ड केलेले भाषण आवश्यक आहे। संभाव्य गैरवापर आणि संबंधित जोखमींमुळे ओपनएआयने काही काळासाठी सुरुवातीच्या परीक्षकांच्या निवड गटापर्यंत व्हॉइस इंजिनचे प्रकाशन मर्यादित करण्याचा पर्याय निवडला आहे। नेक्स्ट आहे 4 एप्रिल 2024 रोजी नाटोने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? तर याचे उत्तर आहे 75वा। नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनने 4 एप्रिल 2024 रोजी आपला 75वा वर्धापन दिन साजरा केला। 4 एप्रिल 1949 रोजी नाटोची स्थापना करण्यात आली। नाटोची स्थापना मूलतः युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि अनेक पश्चिम युरोपीय राष्ट्रांसह 12 देशांनी केली होती। सध्या नाटोचे 32 सदस्य आहेत। नेक्स्ट आहे 2023-24 या आर्थिक वर्षात भारताने प्रथमच कोळसा आणि लिग्नाइटचे किती उत्पादन साध्य केले आहे? तर याचे उत्तर आहे 1 अब्ज टन। 2023-2024 या आर्थिक वर्षात भारताने प्रथमच कोळसा आणि लिग्नाइटचे 1 अब्ज टन उत्पादन साध्य केले आहे। आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताने एकूण 937 दशलक्ष टन कोळसा आणि लिग्नाइटचे उत्पादन केले होते। गेल्या 10 वर्षात भारताच्या उत्पादनात 70% वाढ झाली आहे। भारताने 2025-26 पर्यंत कोळशाची आयात थांबवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे। आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मिश्रणासाठी 22.20 दशलक्ष टन कोळसा आयात करण्यात आला, तर 2022-23 या आर्थिक वर्षात ते 30.80 दशलक्ष टन होते। नेक्स्ट आहे भारत कधीपर्यंत आपला पहिला खाजगीरित्या व्यवस्थापित धोरणात्मक पेट्रोलियम रिझर्व्ह तयार करण्याची योजना आखत आहे? तर याचे उत्तर आहे 2029-30 पर्यंत। भारत 2029-30 पर्यंत आपले पहिले खाजगीरित्या व्यवस्थापित स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजे SPR स्थापन करण्याच्या तयारीत आहे। या उपक्रमाचे उद्दिष्ट ऑपरेटरला जपान आणि दक्षिण कोरियासारख्या देशांमध्ये दिसणाऱ्या मॉडेल्सची संरेखित करून सर्व संग्रहित तेलाचा व्यापार करण्याचे स्वातंत्र्य देणे हे आहे। भारताच्या सध्याच्या SPR धोरणामध्ये आंशिक व्यापारीकरणाचा समावेश आहे। नवीन SPR प्रकल्पांसह या दृष्टिकोनाचा विस्तार करण्याच्या योजना आहेत। नेक्स्ट आहे ASI परफॉर्मन्स स्टँडर्डसह प्रमाणित पहिली भारतीय कंपनी कोणती ठरली आहे? तर याचे उत्तर आहे भारत ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड म्हणजेच बाल्को। एप्रिल 2024 मध्ये छत्तीसगड स्थित भारत ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड या वेदांता ॲल्युमिनियमच्या युनिटने ॲल्युमिनियम स्टुअर्डशिप इनिशिएटिव्ह म्हणजेच ASI परफॉर्मन्स स्टँडर्ड V3 प्रमाणपत्र प्राप्त केले आहे। हे प्रमाणपत्र मिळणारी बाल्को ही भारतातील पहिली कंपनी आहे। नेक्स्ट आहे पेप्सिको इंडिया आपली देशातील दुसरी फ्लेवर उत्पादन सुविधा प्लांट कोठे उभारणार आहे? तर मध्य प्रदेशमध्ये उभारणार आहे। पेप्सिको इंडियाने मध्य प्रदेशातील उज्जैन येथे फ्लेवर मॅन्युफॅक्चरिंग सुविधा उभारण्यासाठी 1266 कोटी रुपयांची महत्त्वपूर्ण गुंतवणूक जाहीर केली आहे। ही पेप्सिको इंडियाची देशातील दुसरी फ्लेवर उत्पादन सुविधा असणार आहे। पहिली फ्लेवर उत्पादन सुविधा चन्नो पंजाब येथे आहे। उज्जैन प्लांटचे बांधकाम 2024 मध्ये सुरू होणार आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने फक्त भारतीय पर्यटकांसाठी ई-व्हिसा सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे जपान। 1 एप्रिल 2024 पासून जपानने फक्त भारतीय प्रवाशांना ई-व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे। भारतीय पासपोर्ट धारकांना जपानला जाण्यासाठी फिजिकल व्हिसा स्टिकर बाळगण्याची गरज नाही। बहुप्रतीक्षित जपान ई-व्हिसा कार्यक्रमामुळे VFS ग्लोबलद्वारे संचालित जपान व्हिसा ॲप्लिकेशन सेंटर्सद्वारे कोणालाही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हिसासाठी अर्ज करता येतो। या ई-व्हिसामुळे पर्यटकांना पर्यटनासाठी 90 दिवसांपर्यंत जपानमध्ये जाता येईल।
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।